आम्हाला लोकांनी हे पण सांगितलं, की अहो असं करायचं नसतं, अशी शेती होत नाही, हे असं होणार नाहीये, तुमचा काही धंदा चालत नाही म्हणून आलाय का काय इकडे? इथपर्यंत हे ऐकताय का? लोकांनी आम्हाला सल्ले दिले. पण आता विश्वास वाटतोय, की नाही आता आपल्याला जमू शकेल. चुका तर होणार आहेतच. त्या चुकातनं आम्ही शिकणारही आहोत. हारणार नाही हिंमत एवढं नक्की आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आपण सतत कष्टकरी प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटतो. त्यांचे अनुभव आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. आपणा सर्वांना माहिती आहे, मी दत्तगुरूंचा उपासक आहे आणि मिशन ऑर्गॅनिक हे दत्तगुरूंच्या आदेशावर, आशीर्वादावर उभारलेलं आहे. आज माझ्या बरोबर माझ्या भगिनी अमृता अभिजित पाटील कोल्हापूर ह्या आहेत. हा व्हिडिओ मित्रांनो अतिशय वेगळा आहे आणि मिशन ऑर्गॅनिकच्या आपल्या ह्या 10-12 वर्षांच्या प्रवासात आणि जे आपले हजारो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आणि ते लाखो नाही, हे गोष्ट सांगायचे तुम्हाला आनंदानं, अभिमानानं, हे तुमच्यामुळे घडलंय. मिशन ऑर्गॅनिकच्या युट्यूबवरच्या व्हिडिओ जे टाकलेले आहेत त्याचे व्ह्यूज 1.5 कोटी क्रॉस झालेत. ऐकताय मित्रांनो, 1.5 कोटी. आकडा हा छोटा नाही आणि हा सगळा तुमच्यामुळे झालाय, आमच्या कोणामुळे नाही. त्याचं श्रेय जे आहे ते माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठीचं आहे, जो उन्हातानामध्ये घाम गाळतो, अतिशय धैर्यानं ह्या सगळ्याला सामोरं जातो आणि जगण्याची दुर्दम्य इच्छा जो बाळगतो, तो माझा शेतकरी मित्र. मिशन ऑर्गॅनिकच्या कुटुंबातील जे आपले लाखो शेतकरी आहेत त्यांच्यामुळं तो टप्पा 1.5 कोटीचा क्रॉस झाला. अभिनंदनास तुम्ही पात्र आहात मित्रांनो. आजचा हा अत्यंत वेगळा व्हिडिओ. आज माझ्याबरोबर असलेल्या ह्या ज्या माझ्या भगिनी आहेत त्या मूळतः कोल्हापूरमध्ये राहतात. त्यांचे पती अभिजित पाटील हे एक यशस्वी उद्योगपती आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत. त्यांची पार्श्वभूमी जरी घरची शेतीची असली तरी हे दोघं कधीही शेती केलेली नाही या दोघांनी. पण एक 2-4 महिन्यापूर्वी ते मला आजऱ्याला भेटायला आले आपल्या कार्यालयामध्ये आणि शेती करण्यासंदर्भात त्यांनी माझ्याशी चर्चा केली, जी माझ्यासाठी मला धक्का देणारी होती. कारण अतिशय उच्च शिक्षित सुखवस्तू कुटुंबातील हे जोडपं मातीशी नाळ जुळण्यासाठी धडपडत होतं, याचं मला अतिशय कौतुक वाटलं. त्यानंतर असे अनेक लोक येतात, पहिल्यांदा उत्साह असतो, त्यानंतर थोड्या दिवसांनी जेव्हा अडीअडचणी येतात तेव्हा थोडा उत्साह नैसर्गिकरित्या कमी होतो, असा माझा अनुभव आहे. पण इथं ह्या जोडीनं त्या गोष्टीला छेद दिलाय. त्यासाठीचा आजचा व्हिडिओ. ज्या लोकांचा उत्साह कमी होतो किंवा जे उच्च शिक्षित नव शेतकरी होण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व माझ्या शेतकरी बंधू भगिनींसाठी हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका. कधीही मातीत न जाणारी माझी बहीण आज पूर्ण वेळ शेतकरी झालेली आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. पूर्ण वेळ शेतकरी झालेली आहे. आज आपल्या ह्या भगिनींचा, अमृताताईंचा अनुभव तुम्ही सर्व लोकांनी ऐकणं गरजेचं आहे. आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि तमाम महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना, मिशन ऑर्गॅनिकच्या ज्या परिवारातील माझे जे सदस्य आहेत त्या सगळ्यांना मी सांगतो, आपल्याला अजून एक बहीण मिळाली आहे. अशा आपल्या लाखो बहिणी महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आहेत. तर ह्या बहिणीनं ज्या जिद्दीनं, मेहनतीनं मातीमध्ये हात घातलाय आणि भगवंताच्या कृपेनं तिला त्यात यश येतंय का हे आपल्याला कळणारच आहे आणि ते येणारच आहे. पण हा त्यांचा जो प्रवास होता मातीकडचा, तो प्रवास काय होता, त्यांना काय वाटलं शेतीबद्दल, आणि आता जेव्हा ते गेले 2 ते 3 महिने दररोज शेताकडे जातायत, मातीमध्ये हात घालतायत, तेव्हा त्यांचा स्वतःचा अनुभव आपण आज सगळेजण ऐकणार आहोत, ओळख करून घेऊया. पण सगळ्यांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ अतिशय व्यवस्थित बघा आणि यांच्यापासून तुम्ही प्रेरणा घ्या आणि मनामधील काही शंका असतील, भीती वाटत असेल तर त्या भीतीवर मात कशी करायची ह्या माझ्या भगिनीकडनं शिका. आपण सुरू करूया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून तुमचं पूर्ण नाव सांगा हो. शेतकऱ्यांना, कारण हा व्हिडिओ लाखो लोक बघणार. हा व्हिडिओ जेव्हा पडाल तेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आणि शेतकरी म्हणून तुम्ही सगळ्यांना ओळखले जाणार. तुमचा काय अनुभव आहे तुम्ही सगळ्यांना सांगा. नक्की. नमस्कार, माझं नाव अमृता अभिजित पाटील. माझं शिक्षण MA इन इंग्लिश लिटरेचर आहे. मी कोल्हापुरात जन्माला आले. वडील डॉक्टर आणि एका उच्चभ्रू श्रीमंत ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले.
माझा शेतीशी संबंध हा फक्त गाडीतून दिसणारं शेत ह्याच्या पलीकडे काहीच नव्हता. मी कधीही शेतात गेलेले नव्हते. कधीतरी गंमत म्हणून लहानपणी गुऱ्हाळावर गेले असेल तेवढाच शेतीशी माझा अनुभव. माझं लग्न झालं, प्रेमविवाह होता माझा आणि अभिजित माझे पती यांच्या आजोबांची वडिलोपार्जित शेती, आमचं गाव सोनाळी बिद्री जवळ आहे, कागल तालुका, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. मी लग्नानंतर 22 वर्ष झाली माझ्या लग्नाला. मी 22 वर्षात 22 वेळेला सुद्धा शेतात गेलेले नव्हते. मला शेताचे बांध कुठे आहेत हे सुद्धा माहिती नव्हतं. माझी एक लहानपणची आठवण तुम्हाला सांगते. माझ्या लहानपणी आमची माती आमची माणसं नावाचा एक कार्यक्रम टीव्हीवरती लागायचा. सुट्टीचे दिवस होते, असेच मे महिन्याचे असतील, आणि एक परिसंवाद होता भात लावण या विषयावरती. आणि सारखं ते बोलत होते की भात लावायचा असतो, भात लावताना असं करायचं तसं करायचं. आणि लहानपणी आमच्या घराला मोठी बाग होती. मी ठरवलं दुसऱ्या दिवशी दुपारी घरातले सगळे झोपल्यावर आपण भात लावून बघायचा. आता भात लावतात मी शिजवलेला भात लावला. मला भात लावतात म्हणजे भात हा तांदळाच्या आधीचा भाग असतो हे मला माहितीच नव्हतं. तो भात उगवून आला नाही. 2 दिवसांनी तांदूळ लावून बघितले. फक्त मुंग्या झाल्या, ह्याच्या पलीकडे काहीही झालं नाही. इतका माझा शेतीशी मोठा आहे. एक मिनिट थांबवतो, जरा कट करतो, सॉरी. तुम्ही ऐकताय मित्रांनो? स्वतःची चूक कॅमेऱ्यासमोर सांगायला प्रचंड धाडस लागतं. एखादी चेष्टा सुद्धा जी गावभर करतात ती गोष्ट लोकांसमोर मांडणं, लाखो लोकांनी ते बघणं, यासाठी जबरदस्त धाडस लागतं. आज माझ्या भगिनीनं तिच्या लहानपणी घेतलेला तिचा अनुभव, ज्याची चेष्टा होऊ शकली असती, पण आज तिनं अत्यंत प्रामाणिकपणे तुमच्यासमोर ठेवलाय. हा मनाचा निर्मळपणा, हा मनाचा साधेपणा, सच्चेपणा आजकालच्या कलियुगामध्ये दुर्मिळ आहे मित्रांनो. दत्तकृपेने ही अशी खरी माणसं आपल्याला भेटलेत. आपलं मिशन ऑर्गॅनिकचं कुटुंब कसं आहे कळलं का तुम्हाला? सदृढ सशक्त फक्त शरीर नसतं, मन देखील असतं. आज ही माझी बहीण जे सांगते ते कान लक्ष देऊन ऐका तुम्ही, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर साधारणपणे एक 6 महिन्यापूर्वी आम्ही असंच बोलत असताना माझ्या पतीचं असं म्हणणं होतं की मी फाउंड्रीमध्ये इथे इथे ठिकाणी बऱ्याच वेळेला MIDCत फिरत असतो आणि सगळीकडे जे पोल्युशन चालू आहे त्यानं माझ्या मनाला कुठेतरी त्रास होतो की ह्या सगळ्यामध्ये आपण काहीच करू शकत नाहीये का? असंच आमचं बोलणं चालू असताना आमच्या मनात विचार आला की आपण इथे MIDCत डायरेक्टली काही करू शकत नाही, पण आपण आपल्या शेतावरती तरी नक्कीच करू शकतो. मग आम्ही पहिल्यांदा शेताकडे जायचं ठरवलं. गेल्यानंतर शेताचे बांध शोधत गेलो. मी पहिल्यांदा हा पण वाफा आपलाय, तो पण आपलाय, तो पण आपलाय असं माझं झालं होतं, की मला काहीच माहिती नव्हतं त्यातलं. मग ठरवलं की आपण थोडंफार शेतात लक्ष द्यायचं. कदाचित हा एक योगायोगही असू शकेल. इतके वर्ष ती शेती माझ्या सासूबाई म्हणजे अभिजितच्या आई बघत होत्या. आता अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे असेल, त्यांना आता ते प्रॅक्टिकली, फिजिकली झेपत नाहीये आणि म्हणून त्यांनी सहज मला विचारलं, की "तू बघशील का शेती?" मी सहज हो म्हणाले. घरी आल्यावर मला असं वाटलं, की शेती करायची म्हणजे नेमकं करायचं काय असतं हेच माहिती नव्हतं मला. ऊस लावायचं ठरवलं. वाटेकरी होते. मी हौसेनं गेले ऊस लावायला आणि मी बघितलं, की सरीमध्ये ऊस लावत होते आणि पलीकडच्या वाफ्यामधला ऊस तर बोधावरती होता. माझा पहिला प्रश्न, आपण ऊस खाली लावतोय, त्यांचा ऊस वर का? मग त्या मला वाटेकरांनी सांगितलं, की "वहिनी हा ऊस नंतर वर जातो." पुन्हा माझा प्रश्न, की समजा जर हा ऊस मोठा होऊन वरचा खाली येऊ शकेल, खालचा ऊस वर कसा जाईल? मग मला कळलं, की बोध फोडायचा असतो, ऊस भरणी करायची असते. इतक्या बेसिक लेव्हलवरचं ज्ञान माझं होतं. फक्त एकच होतं, की त्या मातीनं मला ओढ लावली होती. त्या शेतात गेल्यानंतर कदाचित मला आजही खरंच वाटतं, की तिथे आजी-आजोबांचा आत्मा असेल, की त्यांनी एवढ्या कष्टानं घेतलेलं, कष्टानं केलेलं शेत असेल, ते शेत मला बोलवतं. मला तिथून निघताना माझा पाय जड होतो. पहिल्या दिवसापासूनच मला त्या शेताची खूप ओढ वाटायला लागली. मग हळू-हळू असं लक्षात आलं, की आत्ता जे शेत करतोय ते रासायनिक आहे. आपल्याला ह्याच्यापेक्षा सुद्धा वेगळ्या पद्धतीनं शेती करायची आहे. आपल्याला रासायनिक शेती करायची नाही. मग आम्ही वेगवेगळे व्हिडिओज बघायला सुरुवात केली. त्याच्यात आम्हाला टोपले सरांचे शेती शाळेचे व्हिडिओ बघायला मिळाले आणि मग आम्ही दोघांनी ठरवलं, की आपण आजऱ्याला जाऊन सरांची भेट घेऊ. तोपर्यंत आम्हाला आजूबाजूच्या लोकांनी हे सांगितलं होतं, की सेंद्रिय शेती वगैरे असं काही होत नाही, ही तोट्यात जाते. ऊस वगैरे असा काही सेंद्रिय पद्धतीनं करता येत नाही. पण जेव्हा आम्ही टोपले सरांना जाऊन भेटलो आणि त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याच्यानंतर एक विश्वास तर नक्की वाटला, की आपण यात काहीतरी नक्की करू शकतो. परत आलो आणि इतके दिवस जे पडलेले 2 वाफे होते ते करायचं ठरवलं. आता जेव्हा वाफ्यात गेलो तेव्हा 6 फूट उंचीचं गवत वाढलं होतं, ज्यातनं अभिजित दिसत नव्हता. आता ते गवत काढायचं आणि तो वाफा तयार करायचा हा एक मोठा टास्क आमच्या असतो. समोर होता.
मग जेसीबी घातला. लगेच लोक सांगायला आले, काडी ओढा की ओ 2 मिनिटात जळून जाईल, कशाला एवढी मगजमारी करता तुम्ही. तो रोटर घातला, ते सगळं पाचट काढलं. लोकांनी आम्हाला खोळ्यात काढायला सुरुवात केली, की हे असं शहरातनं काल आलेले लोक आज इथे येऊन शेती करतात, असं काही होत नाही. जेव्हा आम्ही पलटी मारली तेव्हा आतले खूप सारे दगड वर आले. आता पुढचा प्रश्न, हे दगड काढायचे कुणी? मग ठरवलं की ठीक आहे, आपणच प्रयत्न करू. दोघांनी मिळून ते दगड काढले, बांधावर लावले, सरी सोडल्या आणि तेव्हा मला सरांनी सांगितलेलं की जर गांडूळ दिसलं तर तुमचं शेत चांगलंय. आम्ही लिटरली दोघं त्या नांगराच्या मागून जात होतो आणि जेव्हा गांडूळ दिसलं मला इतकी खुशी झाली. माझं मलाच खूप हसू आलं की एक गांडूळ बघितल्यावर आपल्याला इतकं छान वाटू शकतं. हळूहळू करत प्रवास चालू झाला आणि मग ठरवलं की तिथे ऊस घ्यायचा, कारण आम्हाला दोघांनाही शेतीतलं प्रॅक्टिकली काही माहिती नाहीये. सो सुरुवात करायला एक चांगला आहे म्हणून ऊस करायचं ठरवलं. मग आम्ही लावण केली, रोपं आणली. जसं सरांनी सांगितलं तसं अन्नपूर्णामध्ये बीज प्रक्रिया करून ऊस लावायला सुरुवात केली आणि मग त्याच्यामध्ये आम्ही कांद्याचं पण आंतरपीक घेतलेलं आहे. काही सरींमध्ये भाज्या, कलिंगड असं पण लावलेलं आहे आणि अन्नपूर्णाची फवारणी घेतलेली आहे. आणि आम्हाला शिकायचं आहे म्हणून आम्हीच दोघं आणि माझी बहीण असं आम्ही तिघं मिळून अन्नपूर्णाच्या फवारण्या करतो. पाण्याची फवारणी, भूसुधारक असेल आता भूसुधारक घालताना सुद्धा आम्ही काटेकोरपणे बादली घेऊन प्रत्येक सरीतनं जाऊन शेवटपर्यंत नेऊन भूसुधारक घालून आलो की कुठे कमी पडायला नको. हे डोक्यातच नाही की ते जीवाणू आहेत आणि ते इकडनं तिकडे जातील. आम्हाला लोकांनी हे पण सांगितलं की अहो असं करायचं नसतं, अशी शेती होत नाही, हे असं होणार नाहीये, तुमचा काही धंदा चालत नाही म्हणून आलाय का काय इकडे, इथपर्यंत ऐकताय का लोकांनी आम्हाला सल्ले दिले. पण आता विश्वास वाटतोय की नाही, आता आपल्याला जमू शकेल. चुका तर होणार आहेतच, त्या चुकातनं आम्ही शिकणारही आहोत. हारणार नाही हिंमत एवढं नक्की आहे. आपण हे वाक्य आत्ताच जे आहे ना, हरणार नाही आम्ही एवढं नक्की आहे, हे प्रत्येक शेतकऱ्यांना लक्षात ठेवा, कानात साठवून ठेवा हे वाक्य बहिणीचं. ही नवशेतकरी आहेत बरं का. आणि आता ऐकलं, यांचे मिस्टर अभिजित आणि यांच्या भगिनी शाल्मली ज्या आर्किटेक्ट आहेत, हे तिघं शेतामध्ये काम करतायत. कामगार मिळत नाही ही जी रडारड चालू आहे ना सगळी तुमची, हे आता नवीन काय येतात? अखंड महाराष्ट्राला माहिती आहे कामगार मिळत नाहीत. कामगार मिळत नाहीत म्हणून हे 3 लोक जे नवीन शेतामध्ये गेलेत ते थांबले नाहीत, त्यांनी हातपाय नाही गळले त्यांचे, किंवा ते कारण त्यांनी एलॅबरेट केलं नाही, कामगार मिळत नाहीत मग आता कसं करायचं. हे जे आहे ना, याला छेद दिलाय ह्या सुशिक्षित लोकांनी. अरे आपण तर शेतकरी आहे, आपण कशाला रडारड करायची? बघा त्यांचं वय काय, बघा त्यांचा अनुभव बघा. शेतामध्ये न गेलेली बहीण माझी आज शेतामध्ये स्वतः पंप घेऊन फवारण्या करते. त्यांचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो मी ह्या व्हिडिओला ऍड करतो, बघा तुम्ही. सकाळी 6-6:30 ही लोक शेतामध्ये जात आहेत, ती माती त्यांना ओढती आहे. मगाशी ते ज्या काय त्यांनी निवेदन केलं त्यातले 1-2 वाक्य अत्यंत महत्वाची होती मित्रांनो, आणि ती आध्यात्मिक होती, एनर्जीची होती. आज त्यांचे जे वाड वडील, अभिजितचे जे काही पूर्वज होते, त्यांनी कष्टानं घेतलेली जमीन आहे. आज अमृताताईंनी काय सांगितलं की त्यांचा आत्मा तिथं असेल आणि शेतावर गेल्यानंतर माझा पाय आणि माझं मन जड होतं, मला तिथून घरी यायला होत नाही. याच्या मागची भावना समजून घ्या. आज त्या मातीनं त्यांना तिकडे बोलवलं. आज अभिजित, अमृता आणि शाल्मली हे 3 जण अतिशय निस्सीम प्रेमानं कष्टानं शेती करतायत. भगवंत त्यांच्या ह्या कष्टाला 100% साथ देणार, त्यांच्यावर गुरुकृपा होणार, आणि हे असे शेतकरी आहेत ना, हे महाराष्ट्रातील शेतीला नवीन दिशा देणार आहेत. जुने व्हिडिओ काढून बघा. मी नेहमी सांगतोय की भारतातली शेती व्यवस्था धोक्यात कधीच नव्हती. आपला बलवान देश आहे, आपला बौद्धिक देश आहे, ताकद असलेला आहे. हजारो आक्रमणं झाली कारण आपला भारत कधी झुकला नाही, कारण ह्या भारताच्या मातीमध्ये, ह्या भारताच्या पाण्यामध्ये एक जबरदस्त शक्ती आहे. आणि जी कॉस्मिक एनर्जी हे सगळं जग, ही सृष्टी ड्रिव्हन करते, तर ती एनर्जी अशा ह्या सगळ्या लोकांना तयार करते आणि पुन्हा मातीकडे आणते. आज यांच्या आयुष्यामध्ये सगळं सुख समृद्धी सगळी आहे, तरी सुद्धा यांना शेती करावीशी वाटते का? याचं उत्तर, याचं चिंतन मनन
हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं करावं. जर कारणं काढायची असतील तर मित्रांनो, हजार कारणं येतात. आज यांना सुद्धा भरपूर कारणं आहेत. तरी सुद्धा त्या सर्व कारणांना जवळ न करता ही लोक जिद्दीनं काम करतायत, प्रत्येक संकटावर मात करतायत. आज यांचा हा प्रवास सोपा नाही मित्रांनो. आज गावात गेल्यानंतर या उच्चपदस्थ लोकांची टिंगलटवाळी प्रचंड होते. यांना प्रचंड टोमणे मारले जातात, यांचे सतत अपमान होतात. पण ह्या सगळ्यावर यांनी विजय मिळवलाय, मन घट्ट केलंय, खंबीर केलंय. म्हणून आता त्यांनी शेवटचं वाक्य सांगितलं, आम्ही घाबरत नाही, आम्ही शेती करणार आणि आम्हाला करायचीच आहे. असा दुर्दम्य इच्छाशक्ती प्रत्येकाकडे हवी. आपण हा विचार नेहमी मांडलाय की पाऊल टाकायचं असतं, यश मिळतं. मराठीमध्ये म्हण आहे मित्रांनो, प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वर भेटणार आहे, यश मिळणार आहे, त्यासाठी धडपडलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजेत. चुका होणार आहेत आणि त्या सगळ्याला यांची तयारी आहे. आज त्या दृष्टीनं ही लोक संपूर्ण मनानं शरीरानं उतरलेत आणि त्यांचा हा प्रवास हा अतिशय सुंदर असणार. मिशन ऑर्गॅनिक नेहमीप्रमाणे सगळ्यांच्या बरोबर आहे आणि ही माझ्या कुटुंबातलीच लोक आहेत. ही कोणी परकी नाहीत. आता जसं तुम्ही सर्व लोक आहात तसेच ही लोक आहेत. असं कुटुंब आपलं वाढत वाढत निघालंय. आणि मित्रांनो, आपलं माहिती आहे ना ब्रीदवाक्य, सदृढ सशक्त भारताचे स्वप्न. आपल्याला जमीन वाचवायची आहे, भारतातील पुढील पिढीसाठी, आरोग्यासाठी विषमुक्त अन्न तयार करायचं आहे. तुम्ही मला फक्त एक महत्वाचं सांगा, तुम्हाला जसं शेताकडे तुम्ही जायला लागला त्यानंतर स्वतःमध्ये काही बदल झालेले तुम्हाला जाणवत आहेत? खूप खूप जरा सांगा, महत्वाचे आहेत. महत्वाचा एक बदल, आपला फिजिकल स्टॅमिना किती वाढू शकतो. ही आमची गच्ची पूर्वी धुवायची म्हणजे अंगावर काय यायचा की अरे बापरे, आता गच्ची झाडा धुवा 2 तास जाणार. मी आता शेतात जायला लागल्यावर जेव्हा गच्ची धुवायची वेळ येते, एवढीच गच्चीच तर धुवायची आहे. अरे आपण 1 एकराला पाणी पाजलेलं आहे, गच्ची धुवायला किती वेळ लागतो. मनोवृत्तीतला फरक, मी आता लाल अनुभवातला केल्यावर फरक. विचार करायला लागले कदाचित, म्हणून असेल. Okay. आणि आणखीन एक गोष्ट जी मी अभिजितकडनं शिकले, की कितीही आपल्या समोर संकट आली, आपण थोडा विचार केला, थोडासा स्वतःवरती विश्वास ठेवला, आपल्याला नक्की त्यातनं मार्ग मिळतो. एक साधं उदाहरण, परवा आम्ही अन्नपूर्णा मारत होतो, सोलरवर पाणी चालू होतं. आम्ही 5 वाजता सुरू केलं, पण 5:45 वाजता हळूहळू अंधार पडायला लागल्यावर सोलरचं पाणी बंद झालं. आता आम्हाला 3 पंप आणखीन मारायचे होते. पाणी घेणार कुठून, कारण विहिरीत खूप खोल आम्हाला बादली सोडावी लागली असती. सहज विचार करता करता पलीकडच्या 2 शेतकऱ्यांच्याकडे आम्हाला सहज पाणी मिळालं. म्हणजे किती आम्हाला स्ट्रॉंगली वाटत होतं की नाही, हे पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे काय म्हणतो, हिम्मते मर्दा मदते खुदा. मॅनिफेस्टेशन आहे. ऍक्च्युली तुमची इच्छा असेल तर पुरी कायनात तुम्हारे साथ. अगदी. आणि त्याचा अनुभव भरपूर वेळेला येतो. आता फिजिकल मेहनतीचं काही वाटत नाही, उलट असं वाटतं इतकंसं तर आपण देतो निसर्गाला आणि तो देताना किती भरभरून देतो. पाणी आपण फक्त सरीत सोडलं, मुळं त्याची तो शोधतो. तो तक्रार करत नाही, माझ्या पायाशी आणून पाणी का सोडलेलं नाहीये तुम्ही, किंवा भूसुधारक याच सरीला घातलंस, त्याला का नाही घातलंस. देताना मला कायम अभि सांगतो की त्याचे आजोबा म्हणायचे की नेताना टोपल्यातनं नेतो आणि परत आणताना गाडीतनं घेऊन येतो. आता तसा त्याचा अनुभव आता यायला लागलेला आहे. आणि जी मिळालेली खुशी आहे आपण स्वतः उगवण्यातनं आणि ते लोकांना देण्यातनं, ती तर खूप जास्ती आहे. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये आम्हाला जे टोपले सरांनी खरंच आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि एक हिंमत दिली की तुम्ही या प्रकारे ह्या पद्धतीनं प्रवास सुरू करू शकता, त्यासाठी आम्ही खरोखर खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आम्हाला इतकं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. याने माझं कौतुक करावं म्हणून हा व्हिडिओ नाही आहे. नाही, मनापासून मी सांगितलेलं आहे. पण मला हा निर्मळपणा, हा प्रामाणिकपणा मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. हा व्हिडिओ करायला आमची भगिनी तयार नव्हती बरं काय, तिला कन्व्हिन्स करावं लागलंय, त्याला वेळ गेलाय आमचा बरोबर. पण हे गरजेचं आहे, कारण पुणा मुंबई मधले IT मधले प्रचंड तरुणी माझ्या मागे लागलेत. कित्येक रिटायर झालेले साहेब लोक, उच्चपदस्थ गव्हर्नमेंटची लोक मागे लागलेत की त्यांना शेती करायची आहे. आणि मला नक्की आवडेल, जसं आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय तसं ही सुद्धा लोक शेतामध्ये यायला पाहिजेत. आणि आज ज्या भरभरून यांनी मनापासून आता तुमच्या समोर त्यांची मतं व्यक्त केलं, अनुभव सांगितले, ह्या पद्धतीने एनर्जी हे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांच्याकडे यायला पाहिजे. ही माझी इच्छा आहे, ही माझी अपेक्षा आहे. त्यासाठी सदैव आम्ही मिशन ऑर्गॅनिकची टीम तयार आहे. माझ्या बरोबरीने ही लोक सुद्धा सगळे काम करायला तयार आहेत. फक्त शेतामध्ये काम करत नाही आहेत बरं का मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे ना, जो आमच्याकडे आला तो आमचा झाला. मिशन ऑर्गॅनिक हे कुटुंब आहे, विश्वबंधुत्वता आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आपलं ठरलेलं वाक्य आहे. असे बंधू भगिनी आमच्या वाढत निघालेत. मी पुन्हा एकदा दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी प्रयोगशील माझे जे शेतकरी आहेत, माझे बंधू भगिनी आहेत, त्या सर्वांच्या हाताला परमेश्वरा यश दे. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये शांतता येऊ दे, प्रत्येकाचं मन शांत राहू दे.
लोक सकारात्मक होत देत, आरोग्यदायी होत देत आणि आपण आपल्या देशाला उज्ज्वल करण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि सगळ्यांनी मिळून विश्व बंधुत्वता जपूया आणि आपण आपला देश पुन्हा एकदा उज्ज्वल करूया, शेत आपलं रसायनमुक्त करूया. धन्यवाद. धन्यवाद.